नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी शेखर मांडे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा हार्दिक स्वागत करतो। आज बघा आपण बघणार आहे इयत्ता 10वी दोन चलातील रेषीय समीकरणे। प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे मतलब संकीर्ण प्रश्न संग्रह। संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मध्ये बघा विद्यार्थी मित्रो, यापूर्वीच्या ज्या सराव संचीच्या व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ इतरांना तुम्ही पाठवू शकता। तर आता खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। पहिला प्रश्न काय, आपल्याला बहुपर्यायी प्रश्न, त्याला इंग्लिश मध्ये एमसीक्यू म्हणतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। चार पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, बरोबर। मग आता 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती। मग याचा अर्थ काय की x बरोबर 1 ने या समीकरणाचं समाधान होते। मग आता आपलं जे समीकरण काय दिलंय, 4x + 5y = 19, तर याच्यात x बरोबर 1 टाकायचं आहे। x बरोबर 1 म्हणजे 4 आणि x मध्ये काय संबंध आहे, 4 × x, 4 × 1 + 5y = 19, 4 × 4 19, 5y = 19, हे अधिक 4 तिकडे जाताना काय -4, मग काय 5y 19 मधून 4 गेले 15, y बरोबर काय 15, हा 5 इकडे गुणाकार तिकडे जाताना काय भागाकार, y बरोबर काय 3, म्हणून आपल्याला काय पर्याय बी 3 हा काय आपला पर्याय आहे। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बहुपर्यायी प्रश्न काय बघा, x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 तर व d बरोबर 7 असेल तर x ची किंमत किती। मग आता बघा क्रॅमर्स पद्धतीने आपल्याला माहिती आहे x बरोबर काय dx भागिले d, dx किती आपल्याला 49 आणि d किती 7, किती 7 × 7 = 49, म्हणजे किती आपलं पर्याय a 7, बरोबर। त्याच्यानंतर बघा 5 - 3 - 7 - 4 या निश्चयकाची किंमत किती। या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची। निश्चयकाची किंमत काढताना कसं काढतो आपण, निश्चयकाची किंमत 5 - 3 - 7 - 4, 5 × -4 -3 × -7, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार, 5 × 20, धन आणि ऋण काय ऋण, इथं बघा ऋण किती वेळेस 3 वेळेस, 1 2 आणि 3, 7 × 21 म्हणजे किती -20 - 21, वजा बाकी होणार नाही, बेरीज होईल आणि ऋण काय बेरीजच राहील, ऋणच राहील पण धन होणार नाही, म्हणून काय -41 आपलं उत्तर आहे बी, -41 आपला योग्य पर्याय आहे। पुढचा बहुपर्यायी प्रश्न, x + y = 3, 3x - 2y - 4 = 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती। मग आता आपल्याला क्रॅमर्स पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला d ची किंमत कशी काढता होतं, इथे काय येतं, दोन समीकरण दिले, x + y = 3 आणि याला पण या स्वरूपात आपण x - 2y हे -4 तिकडे जाताना काय +4, d ची किंमत काढताना कसं करतो आपण, 1 1 3 आणि -2, मग काय जातं 1 × -2 आणि 1 × 3 -2 -3 किती, -2 आणि -3 किती -5, म्हणून आपलं सी हा पर्याय आहे। काय करतो आपण सहगुणकांचा, याचा सहगुणक 1, याचा पण 1, दोन्ही सगळी तिथे काय असतो 1 1, 3 आणि -2 यांचा आपल्याला काय करायचं निश्चय सोडवायचा, बरोबर। त्याच्यानंतर बघा ax + by = c आणि mx + ny = d या एक सामायिक समीकरणामध्ये जर an आणि bm, जर an आणि bm हे दोन्ही काय भिन्न आहे म्हणजे दोन्ही समान नाहीत, तर दिलेल्या समीकरणांना किती उकल असेल, एकच उकल असेल, उकल नसेल, असंख्य उकले असतील, फक्त 2 उकले असतील, तर याच्यासाठी काय बघा आपल्याला काय की a/m आणि इकडे b/n आपण असं घेतलं, बरोबर।
आणि हे जर दोन्ही असमान असतील तर ह्या समीकरणाला काय असते, एकच उकल असते. म्हणजे एन आणि bn हे असमान असतील, समान नसतील तर काय एकच उकल असेल. मग काय एकच उकल असेल. ठीक. प्रश्न दुसरा बघा, 2x + 6y = 3 या समीकरणाचा आलेख करण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. फक्त सारणी पूर्ण करायची, आलेख काढायचा नाही. आता काय दिले, 2x + 6y = 3. याच्यात काय दिले, x ची किंमत दिली -5. बरोबर. 2x - 6y = 3. x ची किंमत काय दिली, -5 - 6y = 3. 5 × 10 - 6y = 3. किती राहतात, -6y हे अधिक 10 तिकडे जाताना काय आपलं -10 तिकडे जाताना अधिक जायला म्हणजे काय -6y = 13. y बरोबर काय -13/6. मग काय लिहिते आपल्याला, म्हणजे काय जोडी काय लागते, -5 - 13/6. त्याच्यानंतर बघा, 0 टाकल्यावर काय लागतात, y ची किंमत 0 टाकल्यावर 2x - 6y, y ची किंमत 0 दिली, 2x - 6 × 0 = 3. 2x हे 0 = 3, 2x = 3, z बरोबर काय 3/2. काय 3/2 आणि 0 हे आपल्याला ही सारणी आपली पूर्ण झाली. नाउ वी विल टेक क्वेश्चन नंबर 3 ऑफ प्रॉब्लेम सेट 1. काय क्वेश्चन नंबर 3 काय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. ग्राफिकली आपल्याला काय करायचं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. यापूर्वी आपण एक्सरसाइज 1.2 मध्ये आपण हे बघितले. त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एक्सप्लेनेशन व्यवस्थित सांगितले, ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आता बघा, 2x + 3y = 12 आणि x - y = 1 हे आपलं काय सायमल्टेनियस इक्वेशन आहे. आता पहिल्यांदा आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू. कन्सिडर 2x + 3y = 12. आता याच्यात काय करायचं, आपल्याला टेबल बनवणं, हे ग्राफिकल मेथडमध्ये ग्राफिकली सॉल्व करताना टेबल बनवणं हे तुमच्यासाठी काय एक टास्क आहे, ते अवघड काम आहे, त्याच्यात चुकण्याची शक्यता आहे, ते नीट समजून घ्या. परत एकदा सांगतोय की 2x + 3y = काय 12. याच्यापैकी आपण काय करू, आपल्याला पेअर्स काढायचे x आणि y ची व्हॅल्यू. अशा जर आपण ठेवत गेलो तर काय होईल, कॉम्प्लिकेशन होईल, अपूर्णांकात येईल. आपल्याला हे कसे पाहिजे, आपले पॉईंट्स कसे यायला पाहिजे, पूर्णांकात फायनाईट यायला पाहिजे इंटिजर्समध्ये. म्हणजे आपल्याला जे आपण 1 2 3 आपल्याला तो पॉईंट प्लॉट करताना काय होणार नाही, आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून 3y = काय, मी काय करतो, y एका साईडला ठेवतो, 3y, 2x तिकडे जाताना काय -2x. देअरफॉर y = 12 - 2x. हा जो 3 तो इकडे काय होईल, डिवाइडमध्ये होईल. बरोबर. आता इथे काय करायचं, आपल्याला 12 - 2x/3 याच्यामध्ये आपल्याला हा जो टेबल काढायचा, आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे 3, ॲटलिस्ट आपण 3 पॉईंट घेऊ, x y. आता बघा, याच्यात काय करायचं आपल्याला की x ची अशा व्हॅल्यू ठेवायची आहे की आपला हा जो न्यूमरेटर आहे, जो अंश आहे, तो काय यायला पाहिजे 3 च्या मल्टिपलमध्ये. म्हणजे कोण आहे 3 च्या मल्टिपलमध्ये, एक तर 3 आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे किंवा 0 आहे. बरोबर. तर हे यायला पाहिजे. मग आता मी काय करतो, पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काय ठेवतो, 3 ठेवतो. पहा आपलं जो काय इक्वेशन y = 12 - 2x/3. याच्यात ह्या x च्या जागेवर मी काय ठेवतो, हा 3 ठेवतो. किती येईल मग, 12 - 2 × 3/3, 12 - 6/3, 12 - 6 किती येईल, 6/3 म्हणजे किती येतो 2. पहा पहिल्यांदा किती येईल आपल्याला 2. पहा 3 2 ने इक्वेशन, 2 × 3 6 आणि 3 × 2 6, 6 + 6 किती होतो 12. म्हणजे आपली पेअर काय बरोबर आहे. इथं मी काय लिहितो, आता फर्स्ट पेअर 3 2. आता आपल्याला काय करायचं, आता की सेकंड व्हॅल्यू काढायची. कशी काढता येईल बघा. आता
एक्सच्या जागेवर आता काय ठेवता येईल, मी एक्सच्या जागेवर मी 0 ठेवतो. बघा काय होईल, या एक्सच्या जागेवर 0 ठेवतो. 12 मायनस 2 इंटू 0 बाय 3, 12 हे काय होईल 0/3, 12/3 येथील 4. सो व्हेन एक्स इज इक्वल टू 0 करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय इज 4, म्हणजेच किती 0.4 ही आपली व्हॅल्यू येईल. पहा ह्या पेयर्स आपण बनवतो आहे. आता बा मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू -3. हे थोडंसं कॅल्क्युलेशन्स आहे. इथे तुम्ही थोडासा विचार केला, -3 म्हणजे किती होईल, -2 - 3 +6 होईल. 12 + 6 18, 18/3. म्हणजेच काय, ह्या आपण हे कॅल्क्युलेशन्स थोडे आपण मनातल्या मनात करायचे, म्हणजे आपल्याला समजेल, लॉजिक लावायचे. काहीला आता -2 इंटू -3 + 6 किती येईल आपला, जो 18/6 म्हणजे 3 6 जा 18. हे काय आपलं -3 6, हे काय आपले सेकंड पेअर. परत बा हे टेबल बनवणंच तुमच्यासाठी काय अवघड काम आहे. बाकी ग्राफ काढणं काही विशेष गोष्ट नाही, ग्राफ तुम्हालाही सगळ्यांना येतो. फक्त टेबल बनवण्यामध्येच माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना टेबलमध्येच शंका आहे, टेबल्समध्ये चुकण्याची भीती वाटते. ऑल्सो सेकंड इक्वेशन काय होतं बा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 याच्यामध्ये काही आता वाय एका बाजूला ठेवू, हा एक्स तिकडे जाताना काय -x + 1. पहा इथे लक्षात ठेवा, हा एक्स साईड चेंज करतोय म्हणून तो मायनस होईल, +1 ॲज इट इज, याची साईन प्लस आहे. मग काय मल्टिप्लाय बाय -1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, वाय एक्स -1, हा -x काय होईल प्लस. आता बा हा टेबल बनवणं सोपं आहे आता कम्पॅरेटिव्हली. शक्यतो ओरली बनवण्याचा प्रयत्न करा. काय होईल की कॅल्क्युलेशन्स आपल्याला यायला पाहिजे, सिम्पल कॅल्क्युलेशन्स एक्सपेक्टेड आहे. आता बा एक्स आणि वाय, आता एक्सची व्हॅल्यू ठेवा अशी की त्याच्यानंतर आपल्याला काही वायची काढता येईल. एक्स काढतो मी 4, 4 - 1 किती येईल 3, 4 3. नंतर घ्या थोडे दूर दूर अंतरावर घ्या, म्हणजे आपल्याला पॉईंट प्लॉट करताना जास्त एकाच ठिकाणी गोंधळ होणार नाही. 6 - 1, 6 - 1 किती होईल 5. आता एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ आपण, y इज इक्वल टू x - 1. मी काय घेतो इथे -3 घेतो. -3 घेतल्यानंतर काय होईल पहा, -3 - 1 म्हणजे किती येईल आपला जो -4. म्हणून इथे किती -4. -3 घेतल्यावर -3 - 1 किती होईल -4. लक्षात ठेवा. मग या अशा व्हॅल्यू आपण घेतल्यानंतर इथं 4 3 6 5 -3 -4 हा झाला आपला टेबल्स. याचा ग्राफ आपण ग्राफ पेपरवर काढू. आता आपण 2x + 3y = 12 आणि x - y = 1 याचा आपण ग्राफ काढणार आहे. आता बघा 3 2 पहिला 2x + 3y = 12चा आपला जो टेबल आहे तो काय, त्याच्यामध्ये आपण पॉईंट्स काढले होते 3 2. नेक्स्ट पॉईंट इज 0 4. आता 0 4 पॉईंट कुठे येईल, 0 4 हा पॉईंट येईल ज्याचा एक्स कॉर्डिनेट काय असतो 0 असतो. तो पॉईंट कुठे राहील y ॲक्सिसवर. हा झाला तुमचा 0 4. इथे आपण ना कॉर्डिनेट्स लिहून घेऊ 0 4. नेक्स्ट काय आपलं -3 6. आता -3 6 कुठे येईल बघा, सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. -3 6, -3 पासून निघणारी लाईन आणि 6 या ठिकाणी इंटरचेंज होते. दिस इज युअर -3 6. आता हे तिन्ही पॉईंट्स काय करायचे आपल्याला जॉईन करायचे. जितकी लाईन वाढवता येईल तेवढी वाढवू शकता तुम्ही. आता एका बाजूला काय करायचं तुम्हाला, यांना हे ॲरो हेड दाखवले. आता काय करायचं आपल्याला नाव द्यायचं. याला नेम काय येईल लाईनचं इक्वेशन 2x + 3y = 12. आता सेकंड लाईन कोणती, x - y = 1. याचे पॉईंट काय, पहिला पॉईंट काय आपला 4 3, 4 आणि 3 हा 4 3. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे 6 5. 6 5 कुठे येईल आता फर्स्ट क्वार्टरमध्येच येईल. 6 आणि इकडून 5 6 5. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट कोणता आहे -3 - 4. -3 - 4 कुठे येईल आता थर्ड क्वार्टरमध्ये.
-3 -4. आता हे तिन्ही पॉईंट काय करायचे आपल्याला जॉईंट करायचे. स्केलने व्यवस्थित जॉईंट करायचे. आता ही जी लाईन आहे ही लाईन कोणती होती आपली x - y = 1. आता ह्या लाईन्स कुठे इंटरसेक्ट होत आहे ह्या पॉईंटमध्ये 3, 2 म्हणून काय आता सोल्युशन काय आपलं तो आपण सोल्युशन इथे लिहू शकतो. लाईन्स intersect each other at point 3, 2. Therefore 3, 2 is the common point for both the lines and therefore 3, 2 is the solution. म्हणून काय 2x + 3y = 12 आणि x - y = 1 याचं ग्राफिकल सोल्युशन ग्राफिकल मेथडने सोल्युशन काय होतं आपल्याला 3, 2. Now we will see second example of question number 3 solved by graphically. काय बघा आता इथे x - 3y = 1 आणि 3x - 2y + 4 = 0. आता याच्यात काय फर्स्ट x - 3y = 1 हे आपण इक्वेशन घेऊ पहिलं. कन्सिडर x - 3y = 1. मग आता बघा याच्यात काय करू एक हा जो 3y हा काय करू आपण आता राईट साईडला घेऊ. कोणताही एक घेतला तरी चालतो. आपण x लेफ्ट साईडला ठेवू आणि y काय करू आपण राईट साईडला घेऊ y ची टर्म. पहा हे आपल्या सोयीसाठी हे याच्यासाठी काही मेथड नाही पण आपल्याला टेबल तयार करायचं म्हणून आपण हे करतो. आता काय करायचं आपल्याला हा टेबल तयार करताना xy आणि xy. आता कोणाच्या व्हॅल्यू ठेवणार आपण yच्या. नीट लक्षात द्या आता कोणाच्या व्हॅल्यू ठेवणार आपण yच्या आणि कोणाच्या व्हॅल्यू काढायचे आपल्याला xच्या. मग आता पहा y ची व्हॅल्यू मी काय करतो याच्यात की अशा व्हॅल्यू ठेवा की जे आपल्या म्हणजे वहीत मावले पाहिजे. किती ठेवतो मी 1 ठेवतो. मग काय आता बघा आपलं जो काय x = 1 + 3y y ची व्हॅल्यू काय ठेवली मी 1. मग काय 1 3 × 1 3 किती 4. x ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 4. वेन y इज 1 x = 4 म्हणजेच काय फर्स्ट पेअर काय 4 1. त्याच्यानंतर काय करू आपण की मी y ची व्हॅल्यू काय ठेवतो y ची व्हॅल्यू -2 ठेवतो. y ची व्हॅल्यू काय ठेवतो -2. मग काय 1 + 3 × -2 1 - 6 किती -5 किती व्हॅल्यू x ची व्हॅल्यू -5. आता काय करतो अजून y ची व्हॅल्यू एक कोणती ठेवा तुम्ही जे आपल्याला फक्त आपल्या काय झालं पाहिजे ग्राफमध्ये बसली पाहिजे. आपण जर शक्यतो A4 साईजचे मोठे ग्राफ घ्या म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. मी परत काय करतो याची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काय करतो आता सपोज 0 ठेवली. y ची व्हॅल्यू काय ठेवतो मी 0. मग काय आपलं जो आता 1 + 3 × 0 हे काय होईल 1 + 0 म्हणजे किती 1. कोणता पॉईंट येईल 1 0. इथं -5 -2 इथं 1 0. हे झाले आपले तिसरी पेअर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे सेकंड एक्झाम्पल बघा. आपलं सेकंड इक्वेशन काय 3x - 2y + 4 = 0. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे x ची किंवा y ची टर्म एका बाजूला ठेवायची. मी कोणाची ठेवतो y ची. हा +3x तिकडे जाताना काय -3x हा +4 तिकडे जाताना काय -4. आता बघा सगळे हे दोन्ही टर्म्स आपलं साईड चेंज करता म्हणून मायनस होईल. आता काय करतो -2 ने डिवाइड करतो किंवा पहिल्यांदा सगळे बघा सर्व मायनस आहे तर काय होईल सगळ्यांना -1 ने मल्टिप्लाय केल्यावर सगळेजण काय होतील 2y = काय होतं आपल्याला 3x + 4 म्हणजेच काय y = 3x + 4/2. आता काय आहे x आणि y आपल्याला x y आता x च्या व्हॅल्यू ठेवायचे आणि y च्या काढायचं. आता पहा x च्या व्हॅल्यू कशा ठेवायचे की आपला न्यूमरेटर हा काय यायला पाहिजे 2 च्या मल्टिपलमध्ये यायला पाहिजे.
अथवा इथं काय करतो मी एक्स इज इक्वल टू 2 ठेवतो. 3 × 2 6, 6 + 4 10, 10/2 किती 5, म्हणजे ही पेअर काय 2 5. त्याच्यानंतर काय ठेवतो आता एक व्हॅल्यू अशी ठेवतो की हा जो नंबर आहे हा काय यायला पाहिजे आपल्याला, शक्यतो हा 3 × 2 3x चे असे व्हॅल्यू ठेवा की 3x हा काय पाहिजे E1 यायला पाहिजे. E1 + E1 नंबर म्हणजे काय E1 म्हणजे तो काय होईल 2 ने डिवाइड होईल. मग इथे काय करतो मी आता की -2 ठेवतो. किती 3 × -2 + 4/2 -6 + 4 -2/2 किती मग -1 म्हणजेच किती -1 म्हणजेच -2 -1. अथवा अजून किती ठेवता येईल आपल्याला, काय करतो -4 ठेवतो व्हॅल्यू. किती ठेवतो -4 काय येईल बघा आता -4 +4 ठेवले तर काय होईल 3 × 4 12, 12 + 4 16, 16/2 काय होईल 8. 8 हा थोडा मोठा नंबर होतो. काही मुलं जर काय करत असतील लहान वही वापरत असेल ग्राफ बुक तर त्यांना त्याच्यात बसणार नाही, म्हणून काय करतो मी -4 घेतला. कितीला आता बा -12 + 4/2 किती -8/2 किती -4. म्हणजेच काय जर एक्सची व्हॅल्यू -4 असेल तर वायची पण करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काही -4, म्हणून काय आपल्याला -4 -4 हे आपल्याला थर्ड पेअर भेटेल. यांचा आपण आता यांचा ग्राफ पेपरवर घेऊ. आता आपण सेकंड जे एक्झाम्पल आहे त्याच्यातला ग्राफ काढू. x - 3y = 1 आणि 3x - 2y + 4 = 0 याच्यासाठी आपण ग्राफ काढू. आता काय दिलं, आता पहिलं x - 3y = 1 चे काय आलं होतं आपलं टेबल 4 1, पहिल्यांदा 4 1, त्याच्यानंतर -5 - 2 -5 - 2, त्याच्यानंतर 1 0 1 0 कुठे येणार आहे एक्स ॲक्सिसवर. इथे काय काय भेटलं आपण 4 1 1 0, त्याच्यानंतर हा कोणता पॉईंट आपला -5 - 2. यांना तिघांना स्केलने जोडायचे. कोणती लाईन आहे x - 3y = 1. आता सेकंड काय 3x - 2y + 4 यासाठी पॉईंट काय आपल्याला 2 5, काय काय आलेले आहेत आपले 2 5, त्याच्यानंतर -2 - 1 -2 - 1, त्याच्यानंतर -4 - 4 सॉरी -4 - 4 इथे. आता हे तिन्ही पॉईंट्स काय करायचे आपलं जॉईन करायचे स्केलने. सेकंड लाईन काय आपले 3x - 2y + 4 = 0. आता लाईन्स कुठे इंटरसेक्ट होतात -2 आणि -1 मध्ये. हा जो पॉईंट आहे -2 - 1, मग ह्या काय राहील आपलं सोल्युशन राहील कोणत्या इक्वेशनसाठी x - 3y = 1 आणि 3x - 2y + 4 = 0 साठी. म्हणून काय देते आपलं सोल्युशन -2 - 1. Now we consider third example. Solve the following simultaneous equations graphically. 5x - 6y + 30 = 0. अथवा याच्यातलं पहिलं इक्वेशन घेऊ आपण. 5x - 6y + 30 = 0. Therefore -6y 30 - 5x किंवा असं घ्या -5x हा +5x तिकडे जाताना -5x -30 काय सगळ्यांना -1 ने मल्टिप्लाय करतो. 6y 5x + 30, therefore y = 5x + 30/6. अथवा
यासाठी आपल्याला टेबल बनवायचं होतं. कसं येईल टेबल बनवता येईल? फाईव्ह एक्स 6 आता बघा इथे काय करायचं आपल्याला, एक्स वाय ह्या पेअर्स काढायचे आहे. आता एक्सची अशी व्हॅल्यू ठेवा का आपल्याला काय येईल की ह्या जो न्यूमरेटर आहे तो आपल्याला काय पाहिजे 30च्या मल्टिपलमध्ये भेटला पाहिजे. मग मी पहिल्यांदा काय करतो, एक्स इज इक्वल टू 0 ठेवतो. 5x प्लस 30 आपलं वाय इज इक्वल टू, मग काय 0 ठेवल्यावर काय 5 इंटू 0 प्लस 30 बाय 6 0 प्लस 30 बाय 6 6 1 जा 6 5 जा 0 प्लस 30 काय 30 म्हणजेच किती 5 0 5 ही पहिली पेअर राहील आपली. सेकंड बघा आता 5x याच्यात काय करतो मी 5x प्लस 30 बाय 6 याच्यामध्ये आता एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मी -6 ठेवतो. एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो -6. मग काय 5 -6 बाय हेच थोडंसं अवघड काम आहे. इथे नीट लक्ष द्या. हे का करतोय आपण असं का डोकं लावतोय, कारण आपल्याला नंबर्स कसे पाहिजे, आपल्याला फायनाईट पाहिजे. मग काय -30 प्लस 30 किती 0 बाय 6 किती 0 म्हणजे इथे किती आपला तो हा 0. त्याच्यानंतर बघा थर्ड वन आता एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मी, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे अशी ठेवायची की हे मल्टिपलमध्ये यायला पाहिजे. मग वाय इज इक्वल टू 5x प्लस 60 आपलं 5x प्लस 30 बाय 6. आता 1 ठेवली तर काय देईल 5 इंटू 1 35 होईल 35 बाय 6. हा नंबर आपल्याला प्लॉट करणं अवघड आहे. 2 ठेवली तर काय 10 किती 10 प्लस 30 40 बाय 6 अवघड आहे. मग आपण काय करू, थोडंसं आपण ग्राफ बुकवर ॲडजस्ट करू. इथं काय करू मी काय करतो मोठ्या पेजवर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं 6 ठेवतो मी. किती ठेवतो 6 कितीला आता बा थोडी लार्ज व्हॅल्यू होते 30 प्लस 30 बाय 6 म्हणजे किती 60 बाय 6 म्हणजे किती 10. 30 प्लस 30 60 60 बाय 6 म्हणजे 10 किती व्हॅल्यू भेटेल, जर 6 ठेवली तर ही व्हॅल्यू काय भेटेल 10 भेटेल. ग्राफ पेपरवर आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागेल. पाहू आपण ग्राफ पेपरवर एक्सची व्हॅल्यू 6 ठेवल्यावर काय झालं आपल्याला वायची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 10. आता बा सिमिलरली फॉर सेकंड इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनसाठी बघा काय आपला जो की सेकंड इक्वेशनसाठी आपला जो 4 and 5x plus 4y minus 20 is equal to 0 काय राहतं आपलं 4y हा 5x तिकडे जाताना काय मायनस 5x मायनस 20 तिकडे जाताना काय प्लस 20 therefore y is equal to minus 5x plus 20 by 4. आता सेम सिच्युएशन मागच्या ह्याच्यात पण आपल्याला वरचे जे नंबर्स आहेत ते आपल्याला काय करायचे न्यूमरेटर कशामध्ये यायला पाहिजे 4च्या मल्टिपलमध्ये यायचे. मागच्या वेळेस कसं होतं आपल्या 6च्या मल्टिपलमध्ये, इथं 4च्या मल्टिपलमध्ये. एक्स वाय आता मी एक्सची व्हॅल्यू काय टाकतो पहिल्यांदा 0 टाकतो. -5 इंटू 0 0 20 बाय 4 फक्त 20 बाय 4 किती येईल 5. नंतर काय करतो +4 टाकतो. +4 टाकल्यावर किती होईल 5 -5 इंटू 4 -20 होईल. -20 प्लस 20 0 0 बाय 4 0 म्हणजे फर्स्ट पेअर 0 5 दुसरी 4 0. आता थर्ड पेअर आपल्याला मिळवायची. मी काय करतो आधी इथे की -4 टाकतो. -4 टाकल्यावर काय होईल -5 -4 प्लस 20 बाय 4 प्लस 20 बाय 4 म्हणजेच किती
40/4 म्हणजेच 10. किती व्हॅल्यू येते? 10. मोठी व्हॅल्यू येते. आपण ग्राफ पेपरवर ॲडजस्ट करू. त्याला कसं करायचं ते पाहू आपण. -4 10 ही आपली काय राहील? थर्ड पेअर. आता यांचा जो ग्राफ आहे तो आपण काय करू? पुढच्या आपल्या ग्राफ पेपरवर बघू. आता आपण विड्रॉ थर्ड ग्राफ ऑफ थर्ड एक्झाम्पल. 5x - 6y + 30 = 0 अँड 5x + 4y - 20 = 0. आता मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं आपल्याला काही नंबर्स आले. एक पॉईंट काढलेला आपला 6 10, दुसरा काढलेला -4 10. मग आता याच्यासाठी मी काय केलं? एक ॲडजस्टमेंट केली. हा जो एक्स ॲक्सिस आहे तो काय घेतला? मी खाली घेतला. हे आपल्या वरती 10 पर्यंत, वाय कॉर्डिनेट आपल्याला 10 पर्यंत पाहिजे म्हणून काय केलं? हे एक्स ॲक्सिस खाली घेतला. एक आपण असे ॲडजस्टमेंट ग्राफमध्ये करू शकतो. मागच्या ग्राफमध्ये कसं घेतलं होतं आपण की हे बरोबर मिडलला घेतलं होतं एक्स ॲक्सिस. याच्यात काय घेतलं मी? हा एक्स ॲक्सिस खाली घेतला. आपण जसे ग्राफ बुक आहे आपली तसे आपण थोडीफार ॲडजस्टमेंट केली पाहिजे. आता बा पहिला पॉईंट काय आपला? 5x - 6y + 30 = 0चा 0.5. 0.5 म्हणजेच काय येईल? आता कुठे असेल तो? वाय ॲक्सिसवर. हा 0.5. त्याच्यानंतर -60. -60 कुठे येईल? आता -6 आणि 0 हा येणार आहे एक्स ॲक्सिसवर. ज्याचा वाय कॉर्डिनेट 0. तो पॉईंट काय असतो? एक्स ॲक्सिसवर. -60. आणि लास्टला कोणता आहे? 6 आणि 10. 6 आणि 10 कोणता आहे? फर्स्ट क्वार्टरमध्ये. हा 6. ह्या 6 पासून निघणारी लाईन आणि 10 पासून 6 10. आता बघा हे स्केलने जॉईन करायचे. स्केल मोठीच यूज करायची आहे. हे आपण लाईन ड्रॉ केली. जे काय 5x - 6y + 30 = 0. आता सेकंड काय बघा? 5x + 4y - 20. यासाठी फर्स्ट पॉईंट कोणता आपला? 0.5. नंतर 40 आणि -4 10. आता -4 10 कुठे येणार आहे? सेकंड क्वार्टरमध्ये. -4 आणि इकडे 10. -4 आणि 10 इथं आला. -4 10. हे तिन्ही पॉईंट्स जॉईन करायचे. काय इक्वेशन लाईनचं? 5x - 4y 5x + 4y - 20 = 0. कोणत्या ठिकाणी आपल्याला काय इंटरसेक्ट होत आहे? 0.5 मध्ये. म्हणून आपण काय लिहिलं? आता सोल्युशन काय लिहायचं? 0.5. हे आपलं काय झालं? सोल्युशन झालं. आता बघा प्रॉब्लेम सेट 1 मधले आपण 3 एक्झाम्पल्समध्ये, क्वेश्चन नंबर 3 मधले आपण 3 एक्झाम्पल्स घेतले. पण आता याच्यातले 4 आणि 5 हे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः करायचे. हे आतापर्यंत आपण 1.2 मध्ये जे एक्झाम्पल सोडवले त्याच्यानंतर याच्यातले 3 एक्झाम्पल सोडवले. हे भरपूर प्रॅक्टिससाठी तुमच्यासाठी भरपूर आहे. त्यावरून तुम्ही हे गणित सोडवू शकतात. विद्यार्थी मित्र, जोपर्यंत तुम्ही स्वतः गणित करत नाही, स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला गणित येऊ शकणार नाही. त्याच्यामुळे हे काही एक्झाम्पल्स तुमच्यासाठी देतो आहे. यातही काही तुम्हाला डाऊट असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲपवर किंवा पर्सनली फोन करून विचारू शकतात. प्रश्न 4. खालील निश्चयकांच्या किमती काढा. एक काय 4 3 2 7, दुसरा काय 5 - 2 - 3 1 आणि तिसरं 3 - 1 1 4. एक एक बघू आपण. आता पहिलं याला नाव द्यायचं. समजा b बरोबर 4 3 2 7. काय करतो आपण याचा तिरपा गुणाकार. 4 × 7 3 × 2 4 7 28 3 2 6 म्हणजेच काय 22. 28 मधून 6 गेले 22. नंतर बघा समजा डी बरोबर 2 नंबरचं बघा 5 - 2 - 3 आणि 1 किती? मग 5 × 1 - 2 × -3. काय या दोघांचा तिरपा गुणाकार
आणि या दोघांचा, बरोबर. मग काय आता 5 1 5, 2 3 6, ऋण ऋण धन परत ऋण, काय 5 मधून 6 गेले वजा 1. त्याच्यानंतर बघा 3 नंबर बी बरोबर काय घेऊ समजू आपण, 3 वजा 1 1 4, 3 वजा 1 1 4, मग काय 3 गुणिले 4 वजा 1 गुणिले 1, 3 चौक 12, ऋण ऋण धन 12 ने 13. पण या पद्धतीने आपण व्हिडिओ इथे थांबवतोय. या पुढचे उदाहरणं, या पुढचे प्रश्न बघण्यासाठी पुढचे व्हिडिओ जरूर बघा. चॅनल सबस्क्राईब करा. ओके.